नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये राष्ट्रीय विकास परिषद किंवा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल तर या संस्थेच्या संदर्भात डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. बघा, गेल्या काही मागील लेक्चर्समध्ये आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे काय असतं किंवा आर्थिक नियोजन म्हणजे काय असतं, आपल्या भारताला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंगची किंवा आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली, आर्थिक नियोजन किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय असतं, इकॉनॉमिक प्लॅनिंगचे वेगवेगळे वैशिष्ट्य कोणते असतात, इकॉनॉमिक प्लॅनिंगचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते असतात, तर या सर्व विषयांच्या वरती मागील काही लेक्चर्समध्ये आपण डिटेल्सपणे चर्चा केलेली आहे. तर ज्यांनी कोणी ही लेक्चर्स बघितली नसतील त्यांनी ही लेक्चर्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची मी जी काही लिंक देतो तर ते सुद्धा अवश्य बघून घ्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल का असतं याच्या संदर्भात आपण डिटेल्स चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी एक थोडक्यात उजळणी आपण बघू की इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे काय, तर आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजन म्हणजे नेमकी प्रक्रिया काय असते, तर एखादं राष्ट्र असेल किंवा एखादा देश असेल त्याच्यामध्ये भविष्यात आपल्याला काय करायचं किंवा भविष्यात आर्थिक विकासासाठी कोणता प्रोग्राम राबवायचा, तो प्रोग्राम तयार करणं आणि तो प्रोग्राम अप्लाय करून त्यानुसार त्या देशामध्ये कार्य करणं याला म्हणतात की आर्थिक नियोजन. तर आमच्या देशाला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली, तर आमच्या देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या देशाबरोबर खूप सारे प्रश्न होते. मग दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, पायाभूत सेवा सुविधांचा अभाव असेल, प्रामुख्याने आम्ही कृषीवरती अवलंबून होतो, उद्योग सेवा क्षेत्राचा विकास झालेला नव्हता. तर अशा ज्या काही विविध समस्या किंवा विविध जे काही प्रॉब्लेम्स होते यातून जर आम्हाला सोल्युशन जर काढायचं असेल तर आम्हाला आमच्या देशाचं प्रॉपर प्लॅनिंग किंवा प्रॉपर नियोजन केलं पाहिजे आणि याच गरजेतून आमच्या देशामध्ये आर्थिक नियोजनाची किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंगची सुरुवात झाली. तर लक्षात ठेवा, रशियाच्या तत्वावरती किंवा रशियाचं जे काही मॉडेल होतं नियोजनाचं किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंगचं त्याचा अवलंब करून आम्ही आमच्या देशामध्ये आर्थिक नियोजनाला सुरुवात केली. तर आज आपण या लेक्चरमध्ये आर्थिक नियोजनासाठी एक जी काही महत्त्वाची संस्था काम करणार आहे ती म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. तर या संस्थेच्या संदर्भात आज आपण डिटेल्सपणे चर्चा करत आहोत. तर बघा, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे काय, की राष्ट्रीय विकास परिषद ही अशी एक संस्था असेल की आमच्या देशातल्या आर्थिक नियोजनासाठी खूप महत्त्वाचं काम करत असेल. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आर्थिक नियोजनासाठी असणारी महत्त्वाची संस्था ती म्हणजे प्लॅनिंग कमिशन किंवा नियोजन आयोग. तर नियोजन आयोगामध्ये पंतप्रधान हे स्वतः अध्यक्ष असतील आणि त्याच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातले इतर मंत्री असतील किंवा इतर जे काही पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार विशेष आमंत्रित सदस्य असेल म्हणजे अर्थतज्ञ किंवा विविध विषयातलं सखोल ज्ञान असणारे व्यक्ती आणि या सर्वांचा मिळून नियोजन आयोग होईल. तर ही संस्था सुद्धा देशातील आर्थिक नियोजनासाठी उत्कृष्टपणे काम करत असते. मात्र या संस्थेच्या बरोबर अजून एका दुसऱ्या संस्थेची काही दिवसानंतर गरज निर्माण झाली राष्ट्रीय नियोजनासाठी. तर लक्षात ठेवा, पहिली संस्था झाली 15 मार्च 1950ला या संस्थेची स्थापना झाली नियोजन आयोगाची आणि त्याच्यानंतर आमच्या देशातल्या आर्थिक नियोजनासाठी दुसरी एक संस्था सुरू झाली ती 6 ऑगस्ट 1952ला, की त्याच संस्थेला आम्ही म्हणतो की एनडीसी किंवा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. तर एनडीसी मध्ये नेमका आणि पीसी मध्ये फरक काय असेल, तर बघा, पीसी मध्ये जे काही सगळे घटक आहेत ते एनडीसी मध्ये असतील, प्लस आमच्या देशाला जे काही घटक राज्य आहेत किंवा युनियन टेरिटरीज प्लस जे काही घटक राज्य आहेत यांना सुद्धा आमच्या राष्ट्रीय नियोजन प्रक्रियेमध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल याच्यासाठी आमच्या देशामध्ये राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की देशाच्या एकत्रितपणे नियोजनासाठी पूर्वी प्लॅनिंग कमिशन काम करत होतं. तर प्लॅनिंग कमिशनच्या बरोबर देशातले जे काही इतर स्टेट आहेत किंवा घटक राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना सुद्धा जर आमच्या देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये समाविष्ट जर करून घ्यायचं असेल तर एका वेगळ्या संस्थेची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली असं म्हणता येईल. तर बघा, पहिला मुद्दा की राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952ला झाली. बऱ्याच वेळेला ही डेट विचारली जातं. तर या संस्थेच्या सुद्धा स्थापनेला नियोजन आयोगाप्रमाणेच कोणतीही घटना दुरुस्ती केलेली नाही किंवा ही संस्था जी आहे ती आमच्या संविधानात पूर्वीपासून पण नाही. त्यामुळे संस्थेला घटनाबाह्य किंवा असंविधानिक असं म्हणतात. म्हणजे घटनेत त्या संस्थेचा कुठंच उल्लेख नाही. तसेच या संस्थेच्या स्थापनेसाठी कोणताही पार्लमेंटने कायदा किंवा लॉ सुद्धा पास केलेला नाही. बघा, आमच्या देशातलं कायदा पास करण्याचं काम कोणाचं असतं, तर आमचे राष्ट्रपती असतात, लोकसभा असेल, राज्यसभा असेल. तर हे महत्त्वाचे 3 घटक जे आमची संसद किंवा पार्लमेंट म्हणतो तर हे कायदा करतात. तर या संस्थेच्या स्थापनेसाठी कुठलाही वेगळा कायदा सुद्धा पास झालेला नाही. त्यामुळे संस्थेला अवैधानिक किंवा कायदाबाह्य असं पण म्हणतात. बघा, इथं 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ही संस्था एकतर घटनात्मक पण नाही आणि घटनात्मक यालाच वेगळा शब्द आहे असंविधानिक. म्हणजे ही संस्था घटनाबाह्य आहे आणि असंविधानिक आहे. त्याच्याबरोबर ही अवैधानिक आणि कायदाबाह्य आहे. म्हणजे या संस्थेच्या स्थापनेसाठी कुठलाही कायदा केलेला नाही. इथं 2 मुद्दे तुमच्या लक्षात आलं की ही संस्था
राज्यघटनेत पण आमच्या कुठे नाही आणि या संस्थेच्या स्थापनेसाठी कुठला कायदा पण केलेला नाही. तर ही संस्था केंद्रीय कार्यकारी मंडळ असेल म्हणजे आमचे पंतप्रधान आणि त्यांच्या अध्यक्षतेखालचं जे काही मंत्रिमंडळ असेल यांच्या आदेशानुसार स्थापन झालेले आहे. बऱ्याच वेळेला इथं फसवे प्रश्न येतात की संस्था कोणत्या प्रकारची आहे, तर केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या आदेशानुसार स्थापन संस्था आहे, म्हणजे जी घटनेत पण नाही आणि यासाठी कुठला वेगळा कायदा पण केलेला नाही. पुढचा मुद्दा महत्वाचा, या संस्थेचे जे काही पदसिद्ध अध्यक्ष असतील ते पंतप्रधान असतील. म्हणजे देशामध्ये जी कोण व्यक्ती पंतप्रधान असेल त्या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. त्याच्याबरोबर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार किंवा पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार सर्व जे काही कॅबिनेट मंत्री असतील पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातले, त्याच्याबरोबर राज्यांचे मुख्यमंत्री असतील, आमच्या देशात जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे प्रशासक असतील आणि नियोजन मंडळाचे जे काही उर्वरित सदस्य असतील की ज्यांना अर्थशास्त्रातलं किंवा इतर विविध विषयातलं विशेष ज्ञान आहे, अशा सर्व व्यक्तींचा याच्यामध्ये समाविष्ट होईल. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं की एनडीसी मध्ये किंवा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये प्लॅनिंग कमिशनमध्ये जे काही सदस्य आहेत ते सर्वचे सर्व असतील, प्लस जे काही घटक राज्याचे मुख्यमंत्री असतील, प्लस केंद्रशासित प्रदेशांचे जे काही नायब राज्यपाल किंवा प्रशासक असतील यांचा सुद्धा या एनडीसी मध्ये किंवा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये समावेश असतो. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आमच्या राज्यघटनेमध्ये एक तत्व आहे सहकारी संघराज्य. म्हणजे आमच्या देशातले जे काही वेगवेगळे घटक आहेत किंवा स्टेट्स आहेत यांना आम्ही बरोबर घेऊन कार्य करू, याला म्हणतात सहकारात्मक संघराज्य. तर या व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या देशामध्ये नियोजन आयोगाच्या स्थापनेनंतर जवळपास 2 वर्षानंतर या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली असं म्हणता येईल. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूया. या संस्थेची म्हणजे बघा आता जो काय आपण चर्चा केला तो घटक राज्यांना आमच्या राष्ट्रीय नियोजनामध्ये अधिक कसं स्थान मिळवता येईल यासाठी ही संस्थेची स्थापना झाली. आणि आमच्या देशामध्ये धोरण ठरवणे किंवा नियोजनाचं जे काही प्लॅनिंग जी पॉलिसी ठरवणार असेल त्यातली ही सर्वोच्च संस्था असेल. म्हणजे आमच्या देशातली जी काही पंचवार्षिक योजना जे असेल तयार करण्यामध्ये किंवा बनवण्यामध्ये याच्यामध्ये सर्वोच्च काम करणारी संस्था कुठली असेल तर एनडीसी. बऱ्याच वेळेला विचारलं जातं पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये सर्वोच्च संस्था कुठली असेल. मात्र ही जी काही पंचवार्षिक योजना आहे ह्याला अंतिम मान्यता देण्याचं जर काम कोण करत असेल तर पार्लमेंट किंवा संसद, म्हणजे राष्ट्रपती, आमची लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल. तर हे जे काही घटक तिन्ही एकत्र त्याला म्हणतात की संसद. तर लक्षात ठेवा पंचवार्षिक योजना तयार करणारी अंतिम संस्था कुठली असेल तर एनडीसी. आणि या संस्थेला अंतिम मान्यता देणारी जे अंतिम मान्यता जर बोलायचं म्हटलं तर आमची पार्लमेंट देते. बऱ्याच वेळा इथं गफलत होऊ शकते किंवा प्रश्न चुकू शकतो की पंचवार्षिक योजनांना अंतिम मान्यता कोण देते तर संसद, आणि अंतिम धोरण तयार करणारी जर महत्वाची संस्था कुठली असेल तर एनडीसी. इथं फसायचं नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ही राष्ट्रीय विकास परिषद जी असेल ती वर्षभर काम करणारी संस्था नसून, म्हणजे वर्षभर काम करणारी संस्था नसून या संस्थेच्या वर्षातून किमान 2 सभा व्हाव्या अशी अपेक्षा आहे. म्हणजे एनडीसीच्या वर्षातून किमान 2 सभा झाल्याच पाहिजेत. म्हणजे 2 पेक्षा अधिक झाल्या तर काही प्रॉब्लेम नाही, मग तो 2 पेक्षा कमी होता कामा नये. तर ठीक आहे, ही आपण बेसिक माहिती बघितली की राष्ट्रीय नियोजन किंवा नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल काय असेल किंवा राष्ट्रीय विकास परिषद काय असेल. तर बघा पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करत असताना तुम्हाला अगदी बेसिक माहिती जर बोलायचं म्हटलं तर एक पहिली जी संस्था असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ते म्हणजे प्लॅनिंग कमिशन. तर प्लॅनिंग कमिशन संदर्भात तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे, नेमकं प्लॅनिंग कमिशन कोणत्या स्वरूपाचं, त्या अध्यक्ष कोण असेल. त्याच्याबरोबर एक दुसरी संस्था सुरू झाली ते म्हणजे एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. त्या दोन्हीच्या तारखा ज्या महत्वाच्या असतात बघा, पहिली याच्यात 15 मार्चला स्थापन झालेली असेल, 15 मार्च 1950 ला. आणि ही दुसरी जी एनडीसी असेल तर ती आपल्या देशामध्ये स्थापन झाली साधारण 6 ऑगस्ट 1952 ला. तर ह्या दोन्ही सुद्धा संस्था ज्या काय आहेत त्या सुद्धा आपल्या देशामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या आदेशाने स्थापन झालेल्या. म्हणजे या दोन्ही संस्थांसाठी कुठलाही कायदा केलेला नाही किंवा घटना दुरुस्ती केलेली नाही. तर हे बेसिक मुद्दे माहिती पाहिजे. दोन्हीचे सुद्धा अध्यक्ष पंतप्रधानाचे असतात आणि ह्या दोन्ही संस्था आमच्या देशातल्या पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या मध्ये महत्वाची रोल किंवा महत्वाच्या भूमिका बजावतात.